षटकातील पहिल्या ओव्हर मधला हा पहिला चेंडू फेकला जातोय. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू. पहिल्या चेंडू मध्ये बीट केला तेजसला, आडव्या पट्याने केल्याचा प्रयत्न होता फलंदाचा. गोलंदाजाला अगोदर जाणलं होतं, त्यानंतर परेशने मात्र हा चेंडू डॉट फेकला. 4 ओव्हरची मॅच आहे, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये अगोदरच्या मॅचचा विचार केला, 67 धावसंख्या आपण पाहिल्या देवा ग्रुप आवरे टीमच्या. आणि कुठेतरी मात्र त्या धावसंख्या पूर्ण करताना जरीमरी कोपटे टीम मात्र परास्त झाला. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र परेश. तेजस कोहली परंतु मात्र आमचे पंच आमच्याकडे बोललेत विशू कोहली सर लेग स्टंपच्या बराच बार जातोय. एकदा मिळेल एक्स्ट्रा रन्स. इथे मात्र विचार केला तर एका धावेने एक खातं खुलं झालंय. टाइम इज अलर्ट, वेळेला महत्व असेल जास्तीत जास्त आमच्या पंचांचं लक्ष असते. हलवार पद्धतीने फटका सजवलाय, त्यानंतर मिडविकेटला क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला जज करीपर्यंत इथे दुसरी धाव देखील पूर्ण होतोय. 2 धावसंख्या कडबड झाल्या आणि या 2 धावीने आपण विचार केला तर रॉयल स्पोर्ट ओलिव्हे टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती पोहोचली. पहिला ओव्हर हाताळताना गोलंदाज आपण पाहिला मॅडी पावडेचं षटक फेकताना परेश कोहलीला. दिवाले मस्तांग या टीमच्या वतीनं एका साईडला विचार केला तर सामोरे फलंदाज मात्र तेजस कोहली. षटकातील पुढचा चेंडू बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज, लॉंग ऑन क्लिअर, सीमा रेषा बाहेर, हा टोकलाय धमाकेदार षटकार. डोळ्यात रोखली आग, एकटा होता महाराष्ट्राचा हिंदू वाघ, हिंदू वाघ, हिंदू वाघ. माझ्या राजाला त्रिवार बाणाचा मुजरा. तेजस कोहलीने मात्र आपण पाहिला त्याच्या बॅट मधून हा धमाकेदार षटकार टोकला. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळत जातो. इथे धमाके सोडावे लागतील, फलंदाजी करावी लागेल, कारण दिवाले मस्तांग संघ देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. याचा विचार करायचा आहे, कुठेही मात्र खेळ थांबवायचा नाही. आमचे पंच अतिशय मात्र चाणक्य पंच विशू कोहली सर यांचं लक्ष आहे की 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू मात्र 38च्या सर्कलच्या आतमध्ये. इथे काय घडलं जातोय तर फसलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षक झालंय. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आपल्याला. दिवाले मस्तांग संघाचा हा खेळाडू. प्रतीकचं कौतुक करावं लागेल, कारण हा चौकार गेला असता पण चांगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती पोहोचली. परेश कोहली आता मात्र विचार केला स्ट्राईक वरती चंदन मडवी. चंदनकडे चांगली एक ऑलराऊंडर भूमिका आम्ही पाहिली. चांगला खेळ आहे, गोलंदाजी आहे आणि आज मात्र त्याला फलंदाजासाठी संधी मिळाली आपल्या टीमच्या वतीनं. एक चांगलं मात्र सोनं करावं लागेल चंदनला. अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय, जोरदार अपील झाली होती. इथे मात्र विशू कोहली सर एक चाणक्य पंच आहेत आपल्या समीर. आणि त्यानंतर हा चेंडू येतोय डॉट आणि संघाची धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना. एक चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे. काय घडलंय पंचांचा बऱ्याच उशिरानंतर इथे वाईट करार इशारा येतोय आम्हाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन्स. इथे रिव्ह्यू देखील मागितलाय. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलेला आहे. इथे फेअर डिलिव्हरी आली. शेवटचा चेंडू उरलाय अंतिमचा परेश कोहलीचा. अप्रतिम अप्रतिम. आता मात्र इथे कमबॅक करतोय परेश कोहली. हा चेंडू फेकते डॉट. आता मात्र एक ओव्हर कंप्लीट झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या रॉयल स्पोर्ट ओलिव्हे 10 या आकड्यावरती.
पीक त्यांना पाहायला मिळेल पहिल्या सत्रामध्ये. टॉस जिंकली दिवाळी मस्तांग त्या टीमने आणि क्षेत्ररक्षक निवडलं फलंदाजासाठी. आपण पाहिलं तर इथे पहिल्या सत्रामध्ये रॉयल स्पोर्ट उलवी सापुरी स्ट्राईकवरती एक षटकार टोकणारा फलंदाज तेजस कोळी, एका साईडला संजय कोळी आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न स्केरलेकच्या रीजरमध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. फेकीपर्यंत इथे दुसरी धाव कन्वर्ट केली. अप्रतिम दर्जाची रणबिग विकेट आणि 2 धावसंख्या तेजस कोळी आणि चंदन मडवी. संघाची धावसंख्या 2 ने पुढे पोचेल मात्र 12 या आकड्यावरती. कुठेतरी मात्र चांगलं क्षेत्ररक्षक करणं आवश्यकता आहे. दिवाळे मस्तांग संघ एका साईडला विचार केला आपल्याला जास्तीत जास्त टाइम अलर्ट असेल, लक्ष द्यायचं की 3 ओव्हर 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. इथे 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा पीक त्यांना गोलंदाज संजय कोळी. काय घडलं इथे मात्र आपण विचार केला, अपील झाली होती, बरीच अपील झाली होती. त्याच्यानंतर सरांचा इशारा आमच्यापर्यंत सत्यवान काकडे सरांचा लीग बायचा येतोय आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल ती तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या पाहायला मिळाल्या जातात. गोलंदाज संजय कोळी, एका साईडला मात्र चंदन मडवी जो अगोदरचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होता. चांगला पटका सजवलाय. पाहू शकाल मात्र काऊ कॉर्नरच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक येते चेंडूला जज करतोय. पैकी पर्यंत इथे काय घडलाय, जल्लोष झालाय, परंतु तिसऱ्या पंचांची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मागणी आहे पंचांचा रिव्ह्यू आहे पण नक्कीच आपण पाहिला जाईल. WTC live.com मध्ये मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जातोय. चला रिव्ह्यू पाहायला जाईल. फलंदाज नक्की बाद असेल का. नक्कीच ते रेफर केला जातोय. पण पाहायला सकल WTC लाईव्ह याच्या माध्यमातून इथे पाहिलं जातोय. कारण फार मोठी विकेट आहे. त्याचं तर इथे फलंदाज मात्र बाद ठरला जातोय. पहिला विकेट मात्र पतंग ठरतोय तेजस कोहली. रनआउट स्वरूपाने पहिला विकेट रॉयल स्पोर्ट उलवे टीमचा. मिळतो एक बाद. नवीन फलंदाज इनाईट नंबर 3 आकाश मडवी. एका साईडला मात्र विचार केला चंदन मडवी. ही मात्र जोडी आपल्याला गोडबोडी आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला संजय कोळी दिवाळे मस्तांग टीमचा गोलंदाज. बॅटच्या स्विच साऊंडचा आवाज सीमा रेषा पलीकडे टोकलाय चंदन मडवीने. हा धमाकेदार षटकार. लाजवाब अप्रतिम दर्जाचा षटकार त्याच्या बाट मधून आपण पाहिला. लॉंग ऑनच्या रेझन मध्ये टोकला चंदन मडवी. सातत्याने आपण पाहिला एक चांगला खेळ केला अगोदरच्या मॅच मध्ये आपल्या टीम साठी. इथे षटकार टोकलाय. संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा संजय कोळी. काय घडलंय दिवाळे मस्तांग संघ मात्र इथे नक्कीच विचार केला तर बरीच अपील केली जातोय, बराच जल्लोष केला जातोय या विकेट साठी. हा चेंडू मात्र डॉट येतोय. संघाची धावसंख्या थांबली तब्बल 1 बाद 20 आकड्यावरती. अद्याप या दुसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू उरलाय. दुसऱ्या ओव्हर मधला 20 धावसंख्या संजय कोळी. कार्पेटच्या साह्याने पटका सजवलाय स्टेट ड्रॉप पद्धतीने. आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक येईल चेंडूला पेकी पर्यंत एकच धाव घेतोय चंदन आणि एका धावेवर समाधान मानतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा रॉयल स्पोर्ट उलवे संघाची धावसंख्या तब्बल 1 बाद 21 आकड्यावरती.
अजय कोहली. अजय कोहली स्ट्राईक वरती चंदन. षटकातील तिसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू. चंदन मडवी आता मात्र थांबणार नाही. टोकला लॉंग ऑन क्लिअर. त्याच्या बाट मधून येतोय धमाकेदार दुसरा षटकार. माझ्या राजाला त्रिबार बाणाचा मुजरा. आपण जाऊया बादच्या दिशेने. चंदनच्या बाट मधून एक दुसरा षटकार पाहिला. संघाची धाबसंख्या 27 आकड्यावरती पोहोचली. 27 धाबसंख्या एक बाद. आपण प्रथम फलंदाजी करणारा संघ रॉयल स्पोर्ट ओलवे. जर विचार केला अजय कोहली षटक क्रमांक 3 दिवाळी मस्तांग संघाचा हा गोलंदाज मात्र निवडलाय. त्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवला चंदन मडवी या फलंदाजाने. अद्याप 11 चेंडू आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र अजय कोहली गोलाच्या मार्कवर. रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न होता फलंदाज चंदनचा. इथे काय घडलंय कॉल मात्र झाला नाही. त्याचनंतर मात्र चंदन आता सेफ झोन मध्ये आहे. एक श्वास आलाय सुटकेचा आपण पाहिला तर खेळाडू कक्षामध्ये. कारण चंदन जास्तीत जास्त विकेट वरती असणं आवश्यकता आहे. कारण त्याच्या बॅट मधून 2 षटकार आली. संघाची धावसंख्येचा विचार केला तब्बल 1 बाद 27 आकड्यावरती. अजय कोहली षटकार खाल्यानंतर कमबॅक करतोय. एक चांगला चेंडू हाताळण्याची कामगिरी करतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण विचार केला तर चंदनने चांगली कामगिरी केली मॅच मध्ये. 2 षटकार पहिल्या सत्रामध्ये. षटकातील पुढचा चेंडू अजय कोहलीचा. चांगला पटका एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची पकड केली जाईल आणि एकच धाव मिळते चंदनला. संघाची धावसंख्या 1 पुढे तब्बल पोहोचली 1 बाद 28 आकड्यावरती. अद्याप या तिसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचे 3 चेंडू आहेत. रॉयल स्पोर्ट ओलिव्हे संघाच्या वाट्याला फलंदाजी आली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती आकाश मडवी येतोय. जो मात्र विचार केला इनाईट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आला होता. एका साईडला गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा तिसरा षटक हाताळताना अजय कोहली. षटकातील पुढचा चेंडू आकाशसाठी फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. आडव्या पट्ट्याने फलंदाज केलाय काऊ कोर्नरच्या रीजन मध्ये. क्षेत्ररक्षकाची चांगली पकड होतोय. एकच धाव मिळेल आणि एका धाबीच्या मदतीने आता मात्र रॉयल स्पोर्ट ओलिव्हे तब्बल 1 बाद 29 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू आहेत या पहिल्या सत्रातील तिसऱ्या ओव्हर मधले. 29 धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत जातात. आमचे विशू कोहली सर आणि त्यानंतर सत्यवान काकडे सर हे 2 पंच ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात मॅच मध्ये. पुढचा चेंडू अजय कोहलीचा. लाजवाब परंतु इथे काय घडलंय. क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि जाईल मात्र आता प्रेक्षक बनेल क्षेत्ररक्षक सीमा रेषा बाहेर षटकार. ते आपण पाहिला तर तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू चंदनच्या बॅट मधून तिसरा षटकार पाहिला. एक चांगली कामगिरी करतोय रॉयल स्पोर्ट ओलिव्हे टीम साठी. ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिला तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. ती कामगिरी केली होती आणि आता देखील या मॅच मध्ये तो तीच कामगिरी करतोय. या तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू चंदन मडवी इथे मात्र फायर झालाय. सीमा रेषा बाहेर टोकलाय धमाकेदार षटकार. लाजवाब. सुयेग कोहली आपण पाहिला अगोदरच्या
ज्या पहिल्या फेरीतील सामने होते. चला स्पीडअप करा. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचं षटक उरलंय. गोलंदाज सूरज कोहली, दिवाले मस्तांग या टीमच्या वतीनं सूरज कोहली येतोय. नक्कीच पुढे देखील शर्यत होईल. तर आपण आमचे विशू कोहली सर आम्हाला कळवतात की 2 टीम्स असतील, त्यांना देखील पुन्हा एकदा शर्यत करावं लागेल. खारकोपर टीमला मात्र कंपल्सरी खेळावं लागेल. चौथ्या ओव्हरमधला शेवटच्या ओव्हरमधला पहिला चेंडू सन्मानजनक फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या हरण्याच्या चिन्हाच्या चपलाने बल पळाले जातात आणि ते 2 धावसंख्या पूर्ण आणि संघाची धावसंख्या 43 आकड्यावरती. तर नक्कीच अगोदरचा मॅच जिंकलाय देवा ग्रुप आवरे संघाचा एक खेळाडू. आपल्याला नक्कीच पुढे शर्यत लावायची आहे आणि या मॅच मध्ये जो जिंकेल पुन्हा एकदा एक शर्यत येईल आपल्या समोर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. विचार केला स्कोरबोर्डवरती धावसंख्या 42 आकड्यावरती 43. दोन धावसंख्या कंप्लीट केल्या. अप्रतिम दर्जाची आपण रणबिग विकेट पाहिली. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलच्या मार्कवर. आकाश मडवीचा पटका इथे फसलाय आणि त्यानंतर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत 9 बॉलचा येतोय. इथे काय घडलंय सत्यवान काकडे सर आमचे पंच. कुठेतरी लाईन मात्र गोलंदाज इथे पुढे आलाय आणि त्यानंतर 1+1 अशा 2 धावसंख्या. संघाची धावसंख्या 45 आकड्यावरती. फ्रीटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज चंदन वडवील स्ट्राईक वरती. 45 धावसंख्या. अगोदरच्या मॅच मध्ये देखील सुयोग कोहली आपण पाहिला. 67 धावसंख्या देवा ग्रुप आवरे टीमची. पहिल्या फेरीमध्ये जे सामने आपल्याला पाहायला मिळत होते त्यानंतर दुसऱ्या फेरीतील ज्या सामन्यांना सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली जाते. हा चेंडू पहा नीट आणि उघडे डोला आपण पाहिला तर हा चेंडू आहे पुढचा फ्रीट. षटकातील पुढचा चेंडू चंदनसाठी. हा चेंडू मात्र लोवर फुटला. त्यानंतर मात्र पंचांचा इशारा सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. हा वाईट करार. फ्रीट मात्र कंटिन्यू असेल. संघाची धावसंख्या एकीने पुढे जाईल तब्बल 1/46 आकड्यावरती. गोलंदाज काय करतोय आपण विचार केला तर सूरज कोहली 46 धावसंख्या स्कोरवरती आल्यात. हा चेंडू मात्र फ्रीटचा आहे. फलंदाज चंदन मडवीसाठी. फ्रीटचा चेंडू त्यानंतर मात्र आपण विचार केला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेन. फेकी मात्र चुकीची आली. त्यानंतर दुसरी धाव देखील पूर्ण केली जातोय. इथे काय घडलं जातोय दिवाले मस्तांग संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून ही चूक मात्र नक्कीच महागडी ठरेल. दुसऱ्या सत्रामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 48 आकड्यावरती. 48 धावसंख्या अद्याप या षटकातील शेवटचे 4 चेंडू आहेत. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात शेवटचे 4 चेंडू आहेत. चंदनने चांगली कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून जर विचार केला 4 षटकार आले. कृपया डगआउट मधून आवाज करू नका. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सूरज कोहली. उलटाच प्रकारचा चेंडू चंदनने मात्र स्केलच्या रिझर मध्ये पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक एक धाव मात्र पूर्ण करेल दुसऱ्या धावेसाठी ते. तर चला मात्र दोन्ही एंडने स्टार्ट आहे. बऱ्याच रायगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आपल्याला नियमवले आहे त्याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. हॅलो, तत्पूर्वी मी विनंती करतोय उलवा संघाच्या खेळाडू कक्षामधून आता जर कोणता आवाज आला तर मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ही फायनल वॉर्निंग असेल. चला अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे. कार्पेटच्या साह्याने पटका सजवलाय. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक येईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करी फेकीपर्यंत एकच धाव मिळेल. 50 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागतोय रॉयल स्पोर्ट ओलिवे संघाच्या. विचार केला 4 ओव्हर आहेत. 4 ओव्हरमध्ये या धावसंख्या तरी जास्तीत जास्त असतील असा याचा मात्र विचार करेल रॉयल स्पोर्ट ओलिवे. एका सेटला विसरून देखील चालायचं नाही. नवी मुंबईतील एक चांगला संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतो दिवाले मस्तांग. शेवटचे चेंडू उरलेत 2. अंतिमचे 2 चेंडू आहेत. स्ट्राईकवरती चंदन येतोय. 50 धावसंख्या स्कोरबोर्डवरती.
या शेवटच्या 2 चेंडूवरती नक्कीच 2 मोठे फटके हवे आहेत रॉयल स्पोर्ट उलवे टीमला. सूरज कोहली गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न चंदनचा झाला, त्यानंतर एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी मात्र प्रयत्न काय घडलंय इथे मात्र चुकी झाली. आकाश मडवीची दुसरा झटका मिळेल रॉयल स्पोर्ट उलवे टीमला आकाश मडवीच्या स्वरूपामध्ये. तर चंदन आणि आता मात्र गीतेश मडवी नवीन फलंदाज इनाईट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा. या पहिल्या सत्रामधला या शेवटच्या ओव्हरमधला अंतिमचा चेंडू 51 धाबसंख्या 2 बाद. गीतेश मडवी स्ट्राईक वरती फलंदाज सूरज कोहली दिवाले मस्तांग संघाचा हा गोलंदाज शेवटचा चेंडू फेकेल. काय घडलंय आडव्या पट्ट्याने केलायचं होतं गीतेशला, त्यानंतर इथे पहिला सत्र होतोय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर विचार केला. दिवाले मस्तांग या टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडलं होतं. फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं रॉयल स्पोर्ट उलवे संघाला. तर रॉयल स्पोर्ट उलवे टीमची धावसंख्या 2 बाद तब्बल 51 धावसंख्या आणि 52 धाबेचं टार्गेट असेल दिवाले मस्तांग संघाला. त्यामध्ये जर विचार केला तर आपण चंदनच्या बॅटमधून 4 षटकार पाहिले आणि तब्बल वैयक्तिक त्याची खेळी आपण पाहिली तर 14 चेंडूमध्ये 31 धावेची त्यांनी मात्र इनिंग सादर केली. पहिला सत्र होतोय समाप्त. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 51 धावसंख्या रॉयल स्पोर्ट उलवे आणि मात्र 52 धाबेचं लक्ष असेल, टार्गेट असेल दिवाले मस्तांग संघाला. तत्पूर्वी देवा ग्रुप आवरे या संघाचा मात्र एक खेळाडू यायचा आहे पुढचे, आपण नक्कीच शर्यत लावायची आपल्याला. तर जसे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात पुन्हा एकदा मात्र मी बोलतो सुएक कोळी याच गावातील एक गोड आवाज आपल्या समितीत मात्र जोडला जाईल. तत्पूर्वी आमच्या डीजे मास्टरला संधी.
तर चला लगेचच क्षेत्ररक्षण लावायचंय रॉयल स्पोर्ट्स उलवे. प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या जमवल्या होत्या 24 चेंडूमध्ये 51, ज्यामध्ये आपण पाहिलं 14 चेंडू 31 धावांची बहारदार खेळी चंदन मडवी यांच्या माध्यमातून साकारली गेली. आणि धावसंख्या मात्र आपण पाहिलीत तर 52 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलं आहे ते दिवाले मस्तांग या संघासमोर. नवी मुंबई परिसरातून मात्र खेळण्यासाठी आलेला आज हा संघ आपण पाहतोय दिवाले मस्तांग हा संघ. आणि एकीकडे मात्र आपण पाहतोय उल्वे नोड परिसरामधील रॉयल स्पोर्ट्स उल्वे हा संघ. 52 धावांचा पाठलाग, 24 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. इथून मात्र आपण पाहतोय हा सामना रंगला जाईल या मैदानावरती उत्तरार्ध. आणि तदनंतर मात्र आपण तत्पूर्वी एक सूचना असेल, देवा ग्रुप आवरे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, लगेचच यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय जयेश कोहली आणि विघ्नेश घरत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक चंदन मडवी याच्या हातामध्ये आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती मात्र नक्कीच सन्मान दिला गेला. तदनंतर मात्र आपण पाहिलं डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु डायरेक्ट हिट होऊ शकली नाहीये. एक धाव मात्र धावफलकावरती लगावली जाईल. 52 धावांचा पाठलाग सुरू असताना मात्र पहिल्या चेंडूवरती मिळवली गेलेली ही एक धाव धावफलकावरती ऍड होईल. टोटल धाव संख्या मात्र पाहतोय आपण एक. पहिलं षटक मार्गस्थ आहे चंदन मडवी, ज्यानं आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये ज्याच्या बॅटमधून हा आकार माजवताना आपण पाहिलात. आता मात्र प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय त्याला दिवाले संघासमोर ते गोलंदाजीच्या माध्यमातून अटल सेतू MTHL अटल सेतू एंड कडून मात्र आपण पाहतोय गोलंदाजी साकारतोय चंदन मडवी. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेरचा सटीक लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता चंदन मडवी याचा मात्र निर्धाव चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या फक्त आणि फक्त एक आपण धावफलकावरती पाहतोय. दिवाले मस्तांग संघ हा फलंदाजी करत आहे. 52 धावांचा पाठलाग, 24 चेंडू 52 धावांची गरज होती. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेले, धावसंख्या जमावली आहे ती फक्त आणि फक्त एक. चेंडू नक्कीच इथून मात्र नक्कीच लेग बिफोर विकेटची मोठी अपील. इथून मात्र लेग बाईजचा इशारा येईल. लेग बाईजच्या स्वरूपानं मात्र एक धाव अर्जित केली जाईल ती या तिसऱ्या चेंडूवरती. आणि धावसंख्या धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 2. बिनगडी बाद 2. सावधरित्या सुरुवात दिवाले संघाची मात्र इथं होत असताना आपण पाहतोय या सामन्यामध्ये. सागर 11 दिवाले मस्तांग संघ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना उत्तरार्धामध्ये 52 धावांचा पाठलाग मात्र इथून सुरुवात झाली आहे. धावसंख्येला धावफलकावरती ती 2. चंदनचा हा चेंडू नक्कीच गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाही आहेत. इथून मात्र परत एकदा धावसंख्या 1 मिळाली जाईल. धावफलक एका धावेने मात्र पुढे सरकतोय. टोटल धावसंख्या 3 होते. एकेरी दुहेरीवरती मात्र भर दिला जातोय. पहिल्या षटकाचा आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे, पूर्णपणे उभा आहे. फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची, परंतु इथून मात्र परत एकदा लेग बाईसचा इशारा पंचांचा आलाय. उत्साह मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रॉयल स्पोर्ट्स उल्वेच्या या खेळाडूंमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी मात्र चंदन मडवीच्या माध्यमातून साकारली जात असताना फक्त धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 4. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गावर चंदन मडवी. अटल सेतू यांकडून गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी रॉयल उल्वे या संघासाठी. मात्र परत एकदा बशा फॉलोन केल्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा आला. एक आव्हान तर धावसंख्येनं
धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय वाईटच्या सहाय्यानं 5 धावसंख्या धावफलकावरती लगावल्या जातील. पहिलं षटक मार्गस्थ आहे चंदन मडवी. आतापर्यंत सुरळीत गोलंदाजी चालू होती, परंतु या चेंडूवरती मात्र लाईन अँड लेंथ बिघडली गेली आहे, दिशा भरकटली गेली आहे. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय चंदन मडवीचा लोअर फुल टॉस. इथून मात्र झेलची संधी, झेल मात्र घेण्याचा प्रयत्न जरूर चांगला राहिला. अखेरच्या क्षणाला मात्र क्षेत्ररक्षक पूर्णपणे बीट झाला. चेंडूनं ओलांडली सीमारेषा, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय हा चौकार. महेंद्र मडवी दुसरा गोलंदाज आपण पाहतोय. अठरा चेंडू 43 धावांची गरज सागर 11 दिवाळी मस्तंग या संघाला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 18 चेंडू 43 ची गरज असताना इथून मात्र नक्कीच एकेरी पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरी धाव घेत असताना मात्र फलंदाज असेल बाद आणि इथं मात्र बीमर चेक केला जाईल. पंचांकडून मात्र इशारा आलाय. नो चेंडू, 9+1 जरूर मिळेल, परंतु या चेंडूवरती दुहेरी धाव घेत असताना मात्र फलंदाज आपण पाहतोय तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. जयेश कोहली ज्यानं चौकार खेळला होता तो महत्वाचा फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. अरे कशाला चा प्रयत्न, परंतु बॅट चेंडूचा तितकासा चांगला संपर्क झाला नाहीये. इथून मात्र पंचांचा इशारा येईल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल ऍड केली जाईल. टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 12. धावसंख्या धावफलकावरती या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका खेचलाय जरूर, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूनं उंची गाठली जास्त, लांबी कमी, त्याचा मात्र परिणाम आपण पाहिला. एक उत्कृष्ट असा झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट.
जे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रतीक कोहली. दोन चेंडू बाकी असतील. गोलंदाज महेंद्र मढवी याला मात्र या चेंडूवरती यश मिळालंय. पहिला चेंडू नो आला, तदनंतर मात्र आपल्या संघाला सावरणारी अतिशय कंजूषी रीतीनं मात्र गोलंदाजी केली गेली. ती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून हा मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा बॅकफुटर येऊन पंच करण्याचा प्रयत्न, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा हा म्हणता मात्र पूर्ण केल्या गेल्यात. अतिशय वेगानं मात्र ह्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या सहाय्यानं संघ पोहोचलाय तो 14 या धावसंख्येवरती. महेंद्र हा षटक हाताळताना आपण पाहतोय गफान एंड कडून रॉयल उलवा संघासाठी हा षटक नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवरती मात्र सिंगल 1 रन मिळेल. या चेंडूवरती मिळालेली ही 1 रन. षटक मात्र समाप्त होईल ते दुसरं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 15. असेल धावांसाठी धावाधाव मात्र करावी लागेल आणि करताना आपण पाहतोय ते सागर 11 दिवाले मस्तांग संघाला 12 चेंडू अजूनही 37 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. संघ नायकानं मात्र जबाबदारी सोपवली. ती गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर अश्वित खारकर या गोलंदाजाच्या मात्र खांद्यावरती ही जबाबदारी दिली गेली आहे. ही जबाबदारी मात्र चोखरित्या पेलावून दाखवेल का मात्र हा गोलंदाज आपल्याला पाहायचा आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय विघ्नेश घरत, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, परंतु या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं तो शांत राहिलाय. 7 चेंडूचा सामना केलाय, फक्त 1 धावसंख्या मिळवली. मात्र नक्कीच विघ्नेशच्या बॅटला मात्र चेंडू येताना आपण पाहत नाहीये. फंबल झाले, लगेच दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. जसा चेंडू हातातून पडला तसा मात्र वेग वाढवला गेला आणि लगेचच मात्र दुहेरी धावसंख्या पूर्ण केली गेली आहे. या 2 धावेच्या सहाय्याने मात्र समीकरण बदललं गेलंय. 11 चेंडू 35 धावांची गरज. स्लोवर 1 इथून मात्र नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळालं. आणि नॉट आउट. पंचांनी निर्णय दिलाय. तिसरा पंचांनी मात्र हा निर्णय दिलाय. अंपायर रिव्ह्यू घेतला होता.
पंचांना जर डाऊट असेल तर मात्र रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि नॉट आउट असेल, चला लगेचच खेळ सुरुवात करायचंय. डॉट चेंडू. या चेंडूवरती परत एकदा नक्कीच आता मात्र पकडला गेलाय, यष्ट्यांच्या मधोमध पकडला गेलाय. इथून मात्र पायचितच्या स्वरूपात पकडला गेलाय. फलंदाज बाद असेल तो मात्र प्रतीक कोहली बॅक टू द डगआउट. नऊ चेंडू 35 धावसंख्येची गरज असेल अजूनही जिंकण्यासाठी सागर 11 दिवाले मस्तांग संघाला. समोर संघ आपण पाहतोय फाईट देतोय, गोलंदाजी करत असणारा संघ मात्र आपण पाहतोय रॉयल स्पोर्ट्स उलवे संघ. 9 चेंडू अजूनही 35 धावांची गरज. 9 मध्ये बनवायच्यात 35. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय सूरज. आशेची किरण घेऊन येईल का ते मात्र पाहायचं आहे दिवाले मस्तांग संघासाठी. परंतु हा कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. मिड ऑन रिझन मध्ये मात्र आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडू अडवला जाईल, उचलून फेकला जाईल, तद्वार मात्र एक धाव घेण्याचा अवधी होता. एका धावेने संघ पुढे सरकलाय तो दिवाले मस्तांग संघ. टोटल आपण पाहतोय 18. या चेंडूवरती परत एकदा पहा स्लोवर वन व्हेरिएशन पाहायला मिळतंय. खरं तर कौतुक करावं लागेल गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा आपण षटक हाताळताना पाहतोय अश्वित खारकरला. धावसंख्येला मात्र पूर्णपणे रोख लगावला गेला या षटकामध्ये. एक गडी जरूर बाद झालाय पायचीतच्या स्वरूपामध्ये, तर तदनंतर मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय. निर्णायक षटकामध्ये ज्या षटकामध्ये धावायला यायला हवे ना त्या षटकामध्ये मात्र फलंदाजांना थांबवला गेलाय. परत एकदा झेलची संधी आणि इथून मात्र झेल टिपला गेलाय. फलंदाज मात्र येईल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला विघ्नेश. पण हे अपयशी राहिलाय. आणि ही मॅचचा जसा निकाल आपल्या समोर येईल पंचांनी बाहेर यायचं नाही. लगेच रेस केली जाईल दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये आणि आपण लगेचच दोन्ही एंडकडे 2 पंच उभे राहतील याची नोंद घ्यायची आहे. आणि कोणतेही प्रेक्षक किंवा पाठीराखे मैदानामध्ये जाणार नाहीत. फक्त 2 खेळाडू, आयोजक आणि पंच एवढेच फक्त मैदानामध्ये आपल्याला दिसतील याची नोंद घ्यायची आहे. 2 पंच आणि 2 खेळाडू एवढेच मात्र दिसतील. हा चेंडू नक्कीच शाबूत नजरेनं पंचांकडे जरूर पाहिलं गेलं, परंतु वाईट साठी रिव्ह्यू बॅटिंग टीमचा मात्र इथं घेतला जाईल, चेक केलं जाईल. नक्कीच थर्ड अंपायर आपल्या समेत आहेत, 3रे पंच यांच्या माध्यमातून मात्र चेक केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईड नसेल. डॉट चेंडू येतोय
आपण पाहतोय चौथं षटक आकाश मडवी याला हाताळत असताना 5:34ची गरज. इथून मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय, सामन्यामध्ये पूर्णपणे मात्र वर्चस्व निर्माण केलंय रॉयल स्पोर्ट्स उलवे संघानं. आकाश मडवीच्या या चेंडूवरती मात्र येते ती एक धाव. अजूनही 4 चेंडू 33 माफ करा 4 चेंडू 33. अवघड आणि अशक्य असं आव्हान मात्र बनलंय आता ते सागर 11 दिवाले मस्तांग संघासाठी. पूर्णपणे मात्र खांदे झुकलेले आपण पाहतोय ते दिवाले मस्तांग संघाच्या या खेळाडूंचे. आणि विजयाकडे वाटचाल करत असताना मात्र रॉयल स्पोर्ट्स उलवे संघ मात्र आपण या सामन्यामध्ये पाहतोय. जसा या सामन्याचा निकाल लागेल आपण एक खेळाडू मात्र मैदानामध्ये थांबवायचा आहे. या चेंडूवरती मात्र हा षटकार मात्र विजयातील फक्त अंतर कमी करून जाईल आणि या इनिंग मधील पहिला षटकार असेल. आणि परत एकदा सूचना करतोय पहा, जसा सामन्याचा निकाल स्पष्ट होईल उलवे संघ आपला एक खेळाडू मैदानामध्ये असेल, बाकी 10 खेळाडू बाहेर येतील आणि पंच लगेचच आपण आपली जागा घ्यायची आहे. दोन्ही सीमा रेषेकडे आपण लगेचच राहायचं आहे. आणि लगेचच खारकोपर संघाच्या संघनायकाला मी विनंती करतोय आपण इथं प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. खारकोपर संघाचा संघनायक इथून मात्र झेल उडाला गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आकाश स्वतः गोलंदाज मात्र येतोय, झेल टिपला जातोय. विजयी संघाचा रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाचा मात्र हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपला एक प्लेअर फक्त मैदानामध्ये थांबेल याची नोंद घ्यायची आहे, बाकी 10 प्लेअर सीमारेषा पलीकडे येतील. आणि आपण हँडशेक करून घ्यायचं आहे, हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. हार्ड लक टीम दिवाले मस्तांग, आपण आलात, आपला चांगला खेळ या रजनी क्रिकेटमध्ये आपण आजच्या या पाटणे क्रिकेट मैदानावरती आणि साई गणेश ट्रॉफीमध्ये चांगला खेळ दाखवलात, त्याबद्दल आपलंही हार्दिक हार्दिक आभार. आपल्यालाही पुढील वाटचालीसाठी देतोय शुभेच्छा. लगेच चला हस्तांदोलन करायचं आहे. रॉयल स्पोर्ट उलवे आपला एक खेळाडू फक्त आतमध्ये असेल. देवा ग्रुप आवरे आपला ज्या खेळाडूचं नाव दिलंय आणि मॅन ऑफ द मॅच असेल या सामन्याचा चंदन मडवी, ज्यानं 14 चेंडू 31 धावांची बहारदार केली. आणि षटक फेकत असताना मात्र आपण पाहिलं तर 9 धावा दिल्या, कोणती विकेट जरूर मिळाली नाहीये, परंतु चांगली कामगिरी राहिली. तो चंदन मडवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि जो पहिला रेसमध्ये धावला असेल खेळाडू तो परत धावू शकत नाही, याची नोंद घ्यायची आहे. तर देवा ग्रुप आवरे संघाकडून धावणारा खेळाडू आहे सिद्धेश भगत. उलवे संघाचा गीतेश मडवी, माफ करा, गीतेश